नमस्कार मंडळी, सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे आणि इथं मी थोडंसं हॉलचं क्लिनिंग करत आहे. सोफ्याचे कवर देखील 4 ते 5 दिवस झालेले होते, चेंजेस केलेले नव्हते. त्यामुळे इथं सोफ्याचे कवर थोडेसे चेंज करते. कारण आता पावसाळा असल्यामुळं सोफ्याचे कवर थोडे जरी एक आठवडा जरी गेला जास्त तरी त्याचं थोडंसं वास यायला लागतो किंवा ते घाण होतात लवकर पावसाने, कारण ओले वगैरे पाय बाहेरचे येऊन तसे सोफ्यावर बसतात. त्यामुळं थोडासा सोफ्याच्या कवरमधून असं घाण वास पण येतो आणि घाण पण होतात सोफ्याचे कवर. कारण मुलं कधी कधी जेवायला देखील मांडी घालून वरती बसतात वगैरे. त्यामुळं मी असं काढून घेते आठवड्यातून किंवा 4 ते 5 दिवसातून एकदा असं कवर चेंज करावं लागतं सोफ्यांचे. पाठीमागचं सामान देखील असं थोडंसं मी आवरून घेतलेलं आहे. मुलांनी अस्ताव्यस्त सगळीकडे फेकलेलं होतं, ते सामान असं आवरून घेत आहे मी. सोफ्याचे कवर काढताना देखील अगदी सोफा सगळ्या बाजूनी छान असा फडकून घ्यायचा. म्हणजे धूळ वगैरे, आता पावसाळ्यात तर धूळ तशी येत नाही जास्ती, उन्हाळ्यात येते धूळ. तरी पण थोडंसं असं असली तर कुठं आपलं फटकून घ्यायचं. आता इथं मी दुसरे जे सोफे आहे, सोफ्याचे कवर जे आहेत ते आता टाकून घेणार आहे. हे सोफ्याचे कवर मी ऑनलाईन मागवले होते, खूप छान आहेत. म्हणजे जे आधीचे ग्रे कलरचे जे तुम्ही पाहिलात त्याच्यापेक्षा याची क्वालिटी खूपच छान आहे. तुमच्याकडे जर सोफा असा सिंपल असेल, म्हणजे एल टाईप नसेल, तर तुम्ही अशा प्रकारचे सोफा कवर नक्कीच वापरू शकता. खूप छान आहे याची क्वालिटी आणि धुल्यावर देखील एकदम असे पांढरे शुभ्र निघतात हे. पण जर लहान मुलं असतील तर हे कवर पटकन घाण होते, त्यामुळे जरा काळजी घ्यावी लागते आपल्याला. पण दिसायला देखील खूप छान दिसतात आणि याचा कपडा देखील एकदम मस्त आहे. तुम्हाला घेण्यासाठी काहीच हरकत नाही आहे. सोफ्याचे कवर एकदम छान आहेत आणि एकदा सोफ्याचे कवर हे टाकले की हालत सुद्धा नाही जागेवरून. त्यामुळे याचं म्हणजे आपल्याला सारखं सारखं सोफा आवरायची अजिबात गरज पडत नाही. एकदा टाकलं की आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवसांनी काढलं तरी आपण स्वतःहूनच काढावा लागतो हा सोफा कवर. अजिबात आपल्या हातात म्हणजे आपल्याकडून निघत नाही ते. एकदम जाड असा कपडा आहे, पाहू शकता. असे जे मोठी आहे ही, असं खाली अंथरून देखील बसू शकतो आणि असं सोफ्यावर देखील टाकू शकतो. इतकं छान आहे याचा कपडा. त्यामुळे मी 2 घेतलेले होते. थोडेसे महाग आहे पण छान क्वालिटी आहे त्याची. आता सोफे इकडं तिकडं झालेले असतात, थोडे सरकले, ते एका साईडला असं जमा करायचं एका बाजूने आणि मग नंतर हे कवर असे छान टाकून घ्यायचे आहे. थोडे थोडेसे असं 5-6 दिवसांनी जर सोफ्याचे कवर बदलले तर आपल्याला देखील छान वाटतं. थोडंसं असं चेंज झाल्यासारखं वाटतं. त्यामुळं मी असं सोफ्याचे कलर, एक ग्रे कलर आणि हा थोडासा व्हाईट कलर असा घेतलेला आहे. तर कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सोफ्याचे कवर. साईडचा टेबल देखील छान असा फडकून घेतलेला आहे, तो देखील थोडासा व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि पाहू शकता मस्त असं आपलं आता हे सगळं आवरून झालेलं आहे. मला जो माझा जुना आहे सोफ्याचा कवर त्याच्यापेक्षा हा छान आवडतो. चला तर आता मग तुम्हाला माझी किराणा सामानाची लिस्ट दाखवते. काल मी तुम्हाला किराणा माल भरलेली तुम्हाला लिस्ट सांगितली होती, ते किराणा माल भरायला गेलेली. काय काय आणले तुम्हाला सांगते मी आता. हे रेग्युलर तांदूळ आहे, मिनी मोगरा म्हणून भेटतं 44ला. खूप छान आहे, पण ह्यावेळेस नवीन भेटले. जुना असतं हे, सुटसुटीत भात होतो, असं तुकडा असतो तो मिनी मोगरा म्हणून. खूप छान होतो भात, तेच आणते, पण ह्यावेळेस जरा नवीन भेटलेला आहे. हे 2 किलो पोहे आहे आणि हे गहू आहे. गहू महिन्याला जितकं लागतं तितकंच आणते, कारण पावसाळ्यामध्ये काय होतं की जास्त गहू आणलं की ते किडे वगैरे लागून जाते. त्यामुळे हे 4 महिने जितकं लागतं ना तितकंच हे असं 15 किलो गहू आणलेले आहे. हे शेंगदाणे आणलेले आहे 3 किलो. 3 किलो शेंगदाणे लाडू वगैरे करायला लागतात किंवा मग भाजीला शेंगदाणे लागतात, त्यामुळं 3 किलो आणलेले आहे. हे साबुदाणा आहे, 1 किलो साबुदाणा आणलेला आहे. साखर 2 किलो. कोणाकोणाच्या घरी साखर कमी लागते मला नक्की एकदा कमेंटमध्ये कळवा.
कारण माझ्याकडे साखर कमीच लागते, कारण मी चहा एकटीच पिते. तेही चहा कधी कधी पिते, जास्त नाही असा. पण साखर असं शिरा वगैरे कधी खीर केली तर त्यात असं टाकली जाते. नंतर साखर ही कमीत कमी आमच्या घरी वापरली जाते. म्हणजे आता ही 2 किलो आहे, त्यातली पण एक अर्धा ते पाऊण किलो उरते साखर. त्यामुळे साखरेचं प्रमाण एकदम कमी आहे. गुळ आहे त्यामुळे मी भरलेलं नाही. गुळ गेल्या महिन्यात 2 किलो भरलेला होता, तसाच आहे गुळ, त्यामुळे आता मी गुळ भरलेलं नाही. साखर भरलेली आहे 1 किलो. मटकी आहे. कडधान्य पण थोडंसं कधी पण सामान भरताना कडधान्याचा वापर जास्त करायचा. कडधान्य म्हणजे कधी भाजी वगैरे भेटली नाही काय नाही तर, आणि पौष्टिक देखील असतं कडधान्य. कडधान्यामध्ये हे अर्धा किलो मटकी घेतलेली आहे. अर्धा किलो हे काळे चणे घेतलेले. छोले एक महिना असे काळे चणे घेते, हे देखील छान होतं. आणि हे अख्खा मसूर आहे. असे आलटून पलटून, कधी वाटाणा कधी चवळी, असं आलटून पलटून मी कडधान्य ह्या महिन्यात हे घेतले की पुढच्या महिन्यात असे कडधान्य आलटून पलटून घेत असते. आता हे तीळ आहे गावरान. आपले तीळ थालीपीठला वगैरे लागतं किंवा नॉनव्हेजच्या भाज्यांना वगैरे तीळ लागतात, यासाठी मी तीळ ठेवते कायम. हे पावशेर तीळ आहे. आणि हे कोलमचं तांदूळ आहे. म्हणजे जिऱ्याचा वगैरे राईस कधी करायचा असेल तर सांबर भात केला की छान लागतो, त्यामुळे हे 4 किलो आणि ते 6 किलो असं तांदूळ भरते. आणि हे जे आहे तांदूळ ते 1 किलो आहे. बासमती आहे अख्खा. हा बिर्याणी वगैरे कधी करायची असली तर हा तांदूळ उपयोगात येतो, म्हणून हा तांदूळ बिर्याणीचा 1 किलो घेतलेला आहे मी. आणि ही तुरीची डाळ आहे, 2 किलो आहे. तुरीची डाळीने सहसा घरी असं कोणाकोणाच्या घरी तुरीच्या डाळीने त्रास होतो, पण आमच्या घरी असं तुरीच्या डाळीने कोणाला त्रास होत नाही. त्यामुळे मी महिन्याला मला 1.5 ते 2 किलो तुरीची डाळ लागते, त्यामुळे मी हे तुरीची डाळ 2 किलो घेतलेली आहे. इथे बघा, हे मुगाची डाळ आहे. मुगाची डाळ 1 किलो घेतलेली आहे. मुगाची डाळ पण तुम्ही वापरत जावा, शिरा असतो कधी कधी, पण ह्यावेळेस आहे म्हणून मी घेतलं नाही अख्खा मूग. आणि मुगाची डाळ घेतलेली आहे 1 किलो. आणि हे उडदाची डाळ आहे, ही देखील अर्धा किलो घेतलेली आहे, कारण डोसे इडली होते किंवा आपल्याला वडे वगैरे करता येतात, त्यामुळे इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो. डाळ देखील घेतलेला आहे अर्धा किलो. कशाला तर वापर होतो त्याचा पण घेतलेला आहे. खारीक घेतलेली आहे. मला याचे लाडू बनवायचे आहे, त्यामुळं खारीक 1 किलो घेतलेली आहे. कधी काळी कधी अशी पिवळी, अशी दोन्ही खारीक घेते मी आलटून पलटून. मिठाची पॅकेट 2 लागते, कधी 1.5 लागते. असं मी एक असावा एक्स्ट्राचा, म्हणून संध्याकाळच्या टायमाला वगैरे मीठ संपलं तर कोणाला मागता पण येत नाही, आणता पण येत नाही, त्यामुळं असं मी हे 2 मिठाचे पॅकेट ठेवते. आणि हे देवासाठी तेल आहे. गेल्या महिन्यात एक डब्बा भरलेला होता 15 किलोचा, तो तसाच आहे, त्यामुळे ह्या महिन्यात मी तेल घेतलेलं नाही. हे देवासाठी तेल घेतलेलं आहे. आणि इथं मोहरी आहे, छोटी मोहरी थोडीशी आहे, त्यामुळं मी ह्यावेळेस 50 ग्रॅमच आणलेली आहे मोहरी. हे जिरे 100 ग्रॅम आहेत. जिरे पण थोडेसे आहे, जिरे थोडेसेच घेतलेले आहे. आणि ही विलायची आहे, विलायचीचे छोटं पॅकेट. अशी विलायची खूप छान. ह्या पॅकेटामध्ये अशी मोठी मोठी एकदम चांगल्या क्वालिटीची विलायची असते, हेच घेते मी तेवढेच. इथं पावशेर काजू आणि हे पावशेर बदाम आहे. आणि मनुके आहेत, पण ते पोरीने रात्री काढले, ते असे 3 पावशेर घेतलेले आहेत मी. काजू, बदाम. आणि इथं खोबरं आहे अर्धा किलो. खोबरं घेतलेलं आहे अर्धा किलो, कारण मला थोडंसं भाजीला पण लागतं आणि लाडू पण तयार करायचे, त्यामुळं. आणि इथं 50-50 ग्रॅम असे मी हे शीट्स घेतलेले आहे लाडूसाठी. हे बघा, हे पंपकिन शीट्स आहेत, हे असे 2. आणि हे आपले सनफ्लॉवर शीट आहेत, सनफ्लॉवर शीट्स आहेत, असे 3 घेतलेले आहे मी. आणि काजू, बदाम, मनुके आणि खारीक आणि खोबरं असं घेतलेलं आहे. याचे मी लाडू तयार करणार आहे. आणि हे आपले मारीची बिस्किट एक 5 ते 10 घेते मी.
मुलींना असं संध्याकाळी क्लासवरून वगैरे आले तर आपले चहा बिस्किट किंवा दूध बिस्किट वगैरे खातात. त्यामुळं हे असे थोडेसे पार्ले कधीतरी आणते, पार्ले तर खात नाहीत मुली, असं मोनॅको वगैरे हे असं बिस्किट थोडेफार घेते. मॅगी कधीतरच असते, जेव्हा लागते तेव्हा एखाद्या वेळेस आणतात. पुरी जास्त मॅगी नाही खात आमच्या घरी, त्यामुळं मॅगी देणं पण चांगलं नाही, असं कधीतरी असते. आणि अगरबत्ती मोगऱ्याची खूप छान वास येतो याचा, हे किंवा सायकल किंवा जेट ब्लॅक असं मी आणते तिन्हीपैकी. आणि हे ओला धूप आहे, सुका धूप आहे माझ्याकडं. असं हे पूजेचं सामान आहे. आता बेसन डाळ, मी जर वेळेस डाळ आणते 2 किलो आणि ते दळून आणते, पण ह्यावेळेस काय झालं की डाळ आता पाऊस पडत असल्यामुळं डाळ सुकणारही नाही, त्यामुळं मी असं 1 किलो बेसन आणलेलं आहे. हळद आहे 50 ग्रॅम, हे पहा हळद 50 ग्रॅम आहे. आणि खूप दिवसातून ह्यावेळेस नूडल्स आलेले आहेत घरामध्ये, कारण जास्त असं काही आणत नाही मी मॅगी वगैरे नूडल्स वगैरे, पण यावेळेस मुली चायनीज खायला मागत होत्या, त्यामुळं मी तुम्हाला याची रेसिपी मी कशी बनवून माझ्या चॅनलवरती पण आहे, आणि तुम्हाला मी हे करताना बनवून दाखवून पण एकदा माझ्या व्हिडिओ नंतर येतीलच येते. तर मी असं कधीतरी आणते हे नूडल्स. आता यासाठी हे टोमॅटो केचप आणलेलं आहे, हे पण जेव्हा नूडल्स आणेन मी तेव्हाच आणते, त्यामुळं हे आत्ता आलेलं आहे. आणि शेजवान चटणी पण आणलेली आहे, ती पण मुलींनी काढलेली आहे. असे शेजवान चटणी, नूडल्स आणि हे टोमॅटो केचप हे तिन्ही असं लागतं ह्याला, त्यामुळे मी घेऊन आलेले आहे. आणि आता हे हँडवॉश आहे, रिफिल आणलेली आहे, एक आहे अजून, त्यामुळे बघून घेतलं की आपल्याला कसं जेवढं गरजेचं आहे सामान तेवढंच येतं घरामध्ये. जर आपण घरात चेक करून नाही गेलो तर डबल येतं. त्यामुळं मी तुम्हाला काय म्हणते की मी सामान आधी घरात चेक करते, काय आहे काय नाही ते बघून मग सामान भरते. तर इथं हँडवॉश आहे, हा लिक्विड एक छोटासाच आहे, एक मोठा गेल्या वेळेस आणलेला त्याचा अर्धा अजून आहे, त्यामुळे हा छोटा आणलेला आहे. आणि ही मशीनची सर्फ एक्सेल पावडर आहे, हां 1 किलोची आहे, महिनाभर जाते मला सर्फ एक्सेल पावडर. आणि असे हे दोन मला हे असं 1 महिना जातात हे दोन्ही, त्यामुळे मी असं महिन्याला सर्फ एक्सेल किंवा एरियल असं दोन्हीपैकी एक कुठलं तर घेऊन येते. आणि नंतर हे विम जेल, छोटू विम जेल असं एक पॅकेट आणलेलं आहे, थोडंसं कधीतरी लागतं. आणि विम बार दोन आणलेले आहेत. आणि हे संतूरचा एक गट्टू आणलेला आहे, हा लागतो महिनाभर, त्यामुळे एक संतूरचा गट्टू आणलेला आहे. आणि तुम्ही म्हणा की असे एवढे पॅकेट्स का आणलेले आहेत, हे डव आणि हे याचे डवचे आणि सनसिल्कचे हे असे आणावं लागते. नाहीतर काय करतात मुली, मी अशा बॉटल आणून ठेवल्या की घ्यायचं हातावरती, नाहीतर ते छोटी मुलगी काय करते खेळत बसते, त्यामुळे काय करते जेव्हा मुलींना केस धुवायचे त्यावेळेस 2 पॅकेट घेतात, वापरतात. आणि आता हे डब्यात भरून ठेवते मी, त्यामुळे त्यांना जसं हवं तसं याचा वापर करते. त्यामुळे मी आता हे असेच आणायला लागले, कारण बॉटल आणली तर एका आठवड्यातच संपून जाते, राहतच नाही. ते आहे पेस्ट, याच्याने दात घासतो. कॉलिन आहे, म्हणजे काच वगैरे असतात ते पुसायला, काचचे सामान भरपूर आहे घरामध्ये, त्यामुळे ते पुसायला लागतं, त्यामुळे असं छोटं आणलेलं आहे मी कॉलिन. हे फरशी पुसायचं लायझॉल आणलेलं आहे हे. आणि पॅराशूट, हे सर्वांसाठी लागतं पॅराशूट, त्यामुळे आणलेलं आहे मी. आणखीन एक छोटंसं म्हणजे हे फक्त मिस्टरांसाठी लागतं, त्यामुळे त्यांच्यासाठी हे बजाज आल्मंडचं आणले, बदामासाठी नाही, हे त्यांच्यासाठीच लागतं फक्त, त्यामुळे मी घेऊन आलेले आहे. आता कशी वाटली मग तुम्हाला माझी किराणा सामानाची लिस्ट आणि किराणा सामान? आपण काय, मी कधीतरी इथं भरते, जास्तीत जास्त असं लोकल स्टोअरमध्येच भरते. काय होतं डी मार्टला गेलं की आपण डी-मार्टमध्ये आपण जे आपलं सामान घ्यायचं आहे तेच विसरून जातो, किंवा लिस्ट जरी घेतलेली असेल तर आपलं 1 ते 1,500 2,000 जास्त जातात, कारण तिथं अशा वस्तू ठेवलेल्या असतात की ज्याने आपण आपलं मन आकर्षित होतं आपलं मन, आणि आपण ज्या लागायचं नाही त्या गोष्टी उचलून घेऊन येतो. त्यामुळे मी सहसा डी-मार्टला जायचं टाळतेच. कधीतरी डी-मार्टला जायचं 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी असं डी-मार्टला जायचं होतं, काय जर महत्त्वाच्या वस्तू घ्यायच्या असेल तर जाते, नंतर जात नाही मी डी-मार्टला.
कसा वाटला म्हणजे ब्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा. चला तर मग ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.